मग काय म्हणतेस नंदिनी? दादा, मी तुमच्या शब्दाबाहेर नाही. अगं बाई, म्हणजे तू पण त्यांचं म्हणणं होतं की पटकन साखरपुडा नको, आधी समजून घेऊ, बोलूयात. मलाही पटलंय ते. मी भेटेन त्यांना, बोलेन त्यांच्याशी. पण तुमची हरकत नसेल तर. म्हणजे तुम्हाला सुनील पसंत आहे की नाही? तुम्हाला ते माझ्यासाठी पसंत असतील तर मला काहीच बोलायचं नाहीये. पण मी त्यांना भेटेन, बोलेन. आमच्या पत्रिका जुळल्यात तर आमचे विचारही जुळतील. त्यांना वेळ हवाय आणि मला खात्री. ठीक आहे, म्हणजे आता तुमचा नकार नाही असं म्हणायला हरकत नाही. नकार नाहीये पण होकारही नाहीये ना. माई, दादा म्हणतील तसं. चला, हेही काही वाईट नाही. ठीक आहे, तुम्ही भेटा, बोला, मग ठरवू आपण. अहो पण अहो, यांची पिढी वेगळी आहे, यांचं म्हणणं वेगळं आहे. आणि पत्रिका जुळलेली आहेच, विचार जुळणं फारसं अवघड नाही. मला वाटतं यांचा होकारच येईल. तसं झालं तर बरंच होईल बाई. मग सुनीलला कळवू का तसं? पण हे असंच कळवा, मुलीचं हे असं असं म्हणणं आहे म्हणून. हो दादा. मी निघू? हो, जा. येतो. एवढं सगळं करून हे लग्न जुळू दे म्हणजे झालं. हरिओम, हरिओम. झालं ना एकदा. भेटा भेटायचं कशाला का आणखी? हा, एकदा मुलानं मुलीला बघितलं, आम्हाला बोलायचं म्हणाला, आम्ही ते सगळं करू दिलं ना. मग आता हे आणखीन काय आहे ग? दादाच म्हणाले. तर दादा काय म्हणाले? तो सुनील म्हणेल तसं होऊ द्यात. देवा, आता आणखी किती अंत पाहणार आहेस रे बाबा. पण अक्का, मुलाकडचे लोक असं म्हणत असतील तर दादा तरी काय करू शकणार आहेत? आता दादांचं वजन आहे ना या गावात. मग त्यांनी सांगायला नको का असं काही नको, ही थेर करू नका, लग्न करा, संसार करा आणि कामाला लागा. समजा उद्या त्या मुलांनी नाही म्हणून सांगितलं तर मग काय झालं? आली का कथा मूळ पदावर? तुझी काहीतरी जमीन जुमल्याची भानगड होती ना ग. मग तसं काय आता? त्याचं काय झालं पुढे? आता काय होणार? अगं, ती ह्यांच्या आजोबांची जमीन होती, ती सरकारनं घेतली. नंतर असं कळलं की सरकार ती जमीन मूळ मालकाला परत करतोय. आता यांचं तर काय, आजोबा या जगात नाहीत, हे तर गेले. आता राहिला एक दीर, तो आहे माखावीस. तो काय मला ताकास्तूर लागू देणार नाही. म्हणून मी गावात काही लोकांना सांगून आले, असं काही कळलं तर मला लगेच पत्र लिहा. अगं, दादांचाच पत्ता दिलाय ना इकडचा. उर्मी, कसल्या विचारात घडलीयस? काही नाही माई, असंच. सवाश नाहीस ना, देवाला हळदी कुंकू वाहा आणि नमस्कार कर. काय ग, देवावर विश्वास आहे ना तुझा? हं? देव बिव मानतेस का नाही? माई, या प्रश्नाच्या उत्तरावर आपलं नातं अवलंबून आहे का? म्हणजे मी हो म्हटलं तर काय होईल आणि नाही म्हटलं तर काय होईल? काही होणार नाही ग. पण आपल्या घरात देवाचं खूप आहे ना. या घरची सून आहेस तू, तेव्हा हळूहळू त्यातल्या काही जबाबदाऱ्या तुझ्यावरही येणार. नंतर असं नको कळायला आम्हाला की तू देव मानतच नाहीस किंवा तू नास्तिकच आहेस. आणि तसंच असेल तर? नको बाई असं बोलूस. आम्हाला आपली साधी, या घरात रुळणारी अशी सून हवी होती कायम. आणि तू आहेस सुद्धा तशी. देवाचं आपण खूप करतो ना. पण एखाद्या माणसाचं नसू शकतं देवाशी नातं, नाही? ज्याचं देवाशी नातं नाही त्याचं आमच्याशी नातं जुळणं कठीणच आहे ग बाई. त्याचं या घरात रुळणं अशक्यच आहे म्हणणं. देव, संस्कार हे सगळं आमच्या बरोबर एकत्रितपणेच येतं. ते बाजूला काढलं तर काहीच उरणार नाही. त्यामुळे असा काही विचार करू नकोस हो बाई. देव असतो आणि तो आहे म्हणून आपण आहोत आणि आपण एकत्र आहोत हे लक्षात ठेव. आपल्या शास्त्रात देवाला निर्गुण आणि निराकार म्हटलंय ना? हो, पण आपण एवढे संत पदाला कुठे पोहोचलो? आपल्याला पूजेला बाई मूर्ती लागतेच.
पण माझी पूजा करा असं देव कुठे सांगतो आपल्याला माई? उर्मी बाळा, असं काही बोलू नकोस हं. वासूचे हे सगळे असेच विचार आहेत आणि म्हणूनच मी नेहमी वासू आणि यांच्यामध्ये कात्रीत सापडते. यांनाही असलं काही चालत नाही हं. मोठा वाद होईल बाई घरात. वासूलाच मी कसं काय थांबवलंय ते माझं मलाच माहित. तर वासू असा विचार करतो म्हणून तू लगेच त्याची री नकोय ओढायला. बाई माणसानं कसं कर्म धर्म सगळं सांभाळून असावं. आता कुमुदचं बघतेस ना, उद्या वासू मठाधिपती झाला ना की देवा धर्माचं सगळं तुझ्यावरच येणार आहे. तर असं काही मनात आणू नकोस बाई. हे बघ, मला खात्री आहे तू अगदी सगळ्या आपल्या परंपरेला रीती धर्माला साजेचं सगळं करशील. चल आता हळदी कुंकू व्हा देवाला आणि नंदिनीचं लग्न झालं की रोज मी सोहळ्यानं पूजा करीन असं मागून घे देवाला. मग बघ सगळं कसं मनासारखं होईल. शेवटी करता करवी तर तोच असतो ना. हळदी कुंकू. आता मला हळद कुंकूला या बोटाने हळद, अरे एवढं काही झालेलं नाहीये रे मला. एवढं काही झालेलं नाही काय आई, तुझी चिडचिड वाढली आहे. अरे वयोमानानुसार होणारच ना थोडंफार. नाही या तब्येतीमुळे होतंय असं मला वाटतंय आई. नाही अरे आता बरी आहे मी. आई पण ते डॉक्टरांना ठरवू दे ना. अरे आठवड्याभरात बरी होईन मी ठणठणीत. हो, उर्मी गेल्यापासून ना तू हेच सांगतेस सगळ्यांना आई. नाही अरे आता नक्की. आई तू डॉक्टरांना का टाळतेस? अरे मला माझ्या तब्येतीचं कळतं ना. अगं पण तू डॉक्टर आहेस का? नाही पण अरे असं खूप काही होत असेल तर आतून कळतं ना आपलं आपल्याला. कधी कधी ना आई आपलं आपल्याला सुद्धा कळत नाही. त्यामुळे उगाच उपचार करायला उशीर कशाला करायचा आपण? मग 2-3 आठवडे वाट बघू आपण. 2-3 आठवडे? नाही हा, मी 2-3 दिवस सुद्धा थांबायला तयार नाहीये. अरे हॉस्पिटल पर्यंत जायची ताकद नाही रे माझ्यात. आई त्याची काही गरज नाहीये. म्हणजे डॉक्टरांनाच घरी बोलावलंय मी. पण अरे त्यांनी टेस्ट सांगितल्या तर हॉस्पिटल पर्यंत जावंच लागेल ना. म्हणजे घरी तर करता येत नाही ते. तर आई लॅब वाला सुद्धा डॉक्टरांच्या बरोबर असणार आहे. कशाला? ते बघ परत चिडलीस. अगं कशाला म्हणजे काय? लॅब वाला तुझे ते ब्लड सॅम्पल घेईल, बाकी सगळं घेईल आणि तुला गरज वाटली ना तर पुन्हा घरी येईल तो. काही टेन्शन नाही आई त्याचं. हा पण आता ना मला तुझ्या आजारपणाचा छडा हा लावायलाच पाहिजे. लोक म्हणतात आई तिकडे अंथरुणावर आडवी पडली आहे आणि मी हातावर हात धरून बसलोय. अरे हातावरात कुठे? तू प्रयत्न तर करतोयस, औषधं चालू आहेत. नाही, मला आता प्रयत्न नकोयत आई, मला आता कृती हवी आहे. विद्याधर बाळा ऐक ना माझं जरा. आई आता तू ऐक माझं. परवा डॉक्टर येतील, ते चेक करतील आणि ते सांगतील ना तसंच करायचंय आपण. हा वासू भेटतायत ना ते? मी एवढा का विचार करतोयस? त्या सुनीलची आई आजारी आहे माहिती आहे ना तुला? हो. आणि त्यांना आवडली आहे नंदिनी. गुरुजी असतील ना त्यांचे? म्हणजे ज्यांनी लग्नाचा मुहूर्त काढला, पत्रिका वगैरे बघितल्या? नाही, मला नाही वाटत असे कोणी गुरुजी वगैरे असतील. म्हणजे आणि त्यांनी पत्रिका वगैरे बघून लग्न केलं असण्याची शक्यता फारच कमी आहे. म्हणजे पुनर्वसूंना माहिती आहे ना की दादांना पत्रिकेचं किती आहे? हो, पण उर्मिताईंचे बाबा पुरोगामी विचारांचे आहेत. त्यांच्या घरचे सगळेच नास्तिक आहेत. उर्मिताई सुद्धा असेल कदाचित. नास्तिक?